नमस्कार सर्वांना. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टाच्या परीक्षेसाठी कॉम्प्युटरचे जे 10 मार्काला प्रश्न येणार आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, यूएसबीचा पूर्ण विस्तार फुल फॉर्म काय आहे? तर यूएसबीचा फुल फॉर्म युनिव्हर्सल सिरियल बस, ऑप्शन ए उत्तर येईल. लॅन म्हणजे काय? लॅनचा ते फुल फॉर्म विचारलेला आहे. तर लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, लोकल एरिया नेटवर्क. MS पॉवर पॉईंट मध्ये प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी कोणती की वापरतात? तर MS पॉवर पॉईंट मध्ये प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी F5 ही की वापरली जाते, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, F5. मॉडेमचे पूर्ण रूप काय आहे? तर मॉडेमचे पूर्ण रूप मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर हे आहे. आपलं उत्तर येईल ऑप्शन ए. इंटरनेटवर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी कशाचा वापर होतो? तर इंटरनेटवर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी हायपरलिंकचा वापर होतो, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, हायपरलिंक. खालीलपैकी कोणती सेकंडरी मेमरी नाहीये? तर खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठली मेमरी सेकंडरी नाहीये? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, रॅम. BIOS संगणकाच्या कोणत्या भागात साठवलेला असतो? तर BIOS हे संगणकाच्या रोम या भागात साठवलेला असतो, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, रोम. संगणकावर चित्र काढण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा प्रामुख्याने वापर केला जातो? तर संगणकावर चित्र काढण्यासाठी MS पेंट या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, MS पेंट. संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला तांत्रिक भाषेत काय म्हणतात? तर संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला तांत्रिक भाषेत बुटिंग असे म्हणतात, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन सी, बुटिंग. वायफायचा पूर्ण विस्तार काय? वायफायचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर वायफायचा फुल फॉर्म आहे वायरलेस फिडेलिटी. आपलं उत्तर येईल ऑप्शन ए, वायरलेस फिडेलिटी. पुढील प्रश्न आहे, MS एक्सेल मध्ये ऍव्हरेज काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? तर ऍव्हरेज काढण्यासाठी ऍव्हरेज आणि ब्रॅकेट म्हणजे ऍव्हरेज पूर्ण शब्द लिहायला लागतो, तर आपलं उत्तर येईल ऑप्शन बी. संगणकात F12 ही की कशासाठी वापरली जाते? तर F12 ही की सेव्ह एज करण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाहीये? तर खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठलं ऑप्शन सर्च इंजिन नाहीये? त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, सफारी. सफारी हे एक ब्राउझर आहे, ते सर्च इंजिन नाहीये. पुढील प्रश्न आहे, संगणकामध्ये डिलीट केलेली फाईल पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे? तर अंडू, कंट्रोल+Z दाबणे, रिसायकल बिन मधून रिस्टोर करणे, पुन्हा टाईप करणे, वरीलपैकी ए आणि बी दोन्ही. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी ए आणि बी दोन्ही. अंडू, कंट्रोल+Z दाबणे, रिसायकल बिन मधून रिस्टोर करणे, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन डी. डोमेन नेम मधील .edu हे कशासाठी वापरले जाते? तर .edu हे शैक्षणिक संस्थेसाठी वापरले जाते, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी, शैक्षणिक संस्थेसाठी. अशा प्रकारे आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत. यांचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले, ते तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.